तर नमस्कार मित्रांनो, मी आपला हरिभाऊ होते. आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे. अनेक जणांनी आपल्याला प्रश्न विचारले होते की सर, सोनी कॅमेरा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे M4. जास्त करून तर रिक्वायरमेंट आपल्याला M4 ची आली होती. M4 कॅमेरा घेतल्यानंतर ह्याची जी काय सेटिंग असते त्याबद्दल अनेक जणांचे प्रश्न होते. तर त्याचा आपण सविस्तर डिटेल्स माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याकडे आहे M4, आपण कालच घेतलेला आहे. तर त्याची जी काही सेटिंग असते ती आपण तुम्हाला सेटिंग सांगणार आहे. सर्वप्रथम सेटिंग सांगण्या अगोदर अनेक जणांना प्रश्न येतो की जर आपल्याला हे कॅमेरा घेतला तर त्याचा एस लॉक कुठं आहे आणि एस लॉक सारखे आणखी किती फीचर्स आहेत त्याच्यामध्ये, हे तुम्हाला मी आज सविस्तर सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की एस लॉक सी लॉक म्हणजे काय. सी लॉक म्हणजे कॅनॉनच्या जे कॅमेरा आहेत त्यांना सी लॉक येतं आणि एस लॉक असतो तो म्हणजे सोनीच्या कॅमेऱ्यासाठी. तर या कॅमेऱ्यासाठी आपल्याला एस लॉक दिलेला आहे. तर त्याची सेटिंग मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सांगतो की अनेक जण आपण अदर शूटला गेलोत, एखाद्या वेळेस आपण शूट करतो, शूट करता वेळेस आपण एस लॉक का यूज केलं पाहिजे, कारण की त्यामध्ये आपल्याला कलर ग्रेडिंग करायला भरपूर ऑप्शन मिळतात. आणि जास्त करून तर एस लॉक जर यूज केला तर आपल्याला प्रॉपर हायलाइट मिळते. त्यामुळे आपण काय करायचं, एस लॉक यूज करायचा आहे. तर त्याची सेटिंग तुम्हाला सांगतो. चला तर मित्रांनो, फायनली आपल्याकडे M4 कॅमेरा आहे. आपण कालच घेतलेला आहे. आता त्याचं रेकॉर्डिंग आपण ऑन करतोय. याला आपण एस लॉक यूज करणार आहेत, पण ते नंतर. अगोदर तुम्हाला एक डेमो दाखवतो की ओरिजिनल शूट मध्ये आपण कशा प्रकारे करणार आहोत. तर व्ह्यू आपल्याला अशा प्रकारे मिळत आहे. इथून रेकॉर्डिंग करतोय अशा प्रकारे तुम्ही डिस्प्ले पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला शूटिंग मिळते आहे. तर इथं झूम केल्यानंतर अशा प्रकारे व्ह्यू आपल्याला मिळत आहे आणि इथं आपल्याला क्लिक करायचं, फोकस येतो. आता हे पाहू शकता अशा प्रकारे आपण एस लॉक न यूज केलेला हे फुटेज आहे. आता आपण एकदा हाच फुटेज एस लॉक यूज करणार आहोत. एस लॉक यूज करून तुम्हाला मी दाखवतो. दाखवल्यानंतर तुम्हाला मी सेटिंग सांगणार आहे की कशा प्रकारे आपल्याला शूट करायचंय. आताचा व्ह्यू तुम्ही पाहितलाय की याला आपण एस लॉक यूज केलेला नाही. आता यानंतर आपण एस लॉक यूज करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला एक शूट करून तुम्हाला मी दाखवतोय. तर मित्रांनो, पाहू शकता आपल्याला सर्वप्रथम इथं मेनूचा ऑप्शन मिळत आहे आणि इथून आपण फॉर्मॅट देखील चेंज करू शकतो. पण त्या अगोदर तुम्हाला दाखवतो FN या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. तर इथून तुम्हाला ऑप्शन आहे तर यावरती तुम्हाला इकडे यायचं आहे. PP4 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला हे बटन क्लिक करायचं आहे. इकडं साईडचं बटन क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता गॅमा यावरती तुम्हाला जायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मूवी स्टील हे भरपूर ऑप्शन मिळतील. तर तुम्हाला काय करायचं, एस लॉक यूज करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. एस लॉक 2, एस लॉक 3. तर आपण एस लॉक 3 मध्ये यूज करून पाहू. आता अशा प्रकारे आपली सेटिंग झालेली तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर फायनली आपण एस लॉक 3 ची सेटिंग केलेली आहे आणि सेटिंग केल्यानंतर आपण जो व्ह्यू मग घेतला होता शूट, तोच आपण रिशूट घेणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथं शूट येतंय. तर पाहू शकता यामध्ये शूटिंग करतोय मी. ISO वगैरे आपण ऍडजस्ट करूयात, कारण की आपल्याला व्यवस्थित नॅचरल लाईट मिळावं. इथून शूट करतोय बघा. जे आपण शूट केलता एस लॉक यूज न करता, ते शूट आपण रिशूट मारतोय. पाहू शकता अशा प्रकारे झुमिंग केलं होतं. तर नंतर आपण इथं पण झुमिंग करूया. तर अशा प्रकारे आपल्याला डेमो मिळतोय. अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता हे जे फुटेज आहे आपण ह्याला आणखीन प्रीमियर प्रो मध्ये कलर ग्रेडिंग चांगल्या पद्धतीत करू शकतो. त्यामुळे आपल्याला हे यूज करायला सोपं जात आहे. आणि जास्त करून अनेक जणांचे प्रश्न होते की हे कसं यूज करायचं. तर अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रीमियर प्रो मध्ये लट्स कसे यूज करायचा. तर ते तुम्ही पाहायला विसरू नका. तर फायनली मित्रांनो, एस लॉकचा यूज कसा करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितली आहे. जर तुम्हाला व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. आपल्याकडे M4 आहे. M4 विषयी किंवा सोनीच्या कोणत्याही कॅमेऱ्याविषयी जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल. धन्यवाद.